काल वक्फ विधेयक सुधारण्यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी वडणगे गावाचा उल्लेख केला, ज्या गावामध्ये महादेव मंदिराला जी लागून जागा आहे जवळपास 1500 चौरस मीटर ही जागा आहे आणि ही जागा वक्फ बोर्डानं बेकायदेशीररित्या घेतल्याचं त्यांनी आपल्या या सगळ्या भाषणामध्ये म्हटलं आणि त्यांनी या सगळ्या ह्या उल्लेख केल्यामुळं वडणगे गावातील महादेव मंदिर आणि त्या बाजूची असलेली ही वादग्रस्त जागा पुन्हा एकदा चर्चेत आली असं म्हणावं लागेल। कारण या सगळ्या जागेसंदर्भात अजूनही कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या सुरू आहेत, कायदेशीर लढाई देखील सुरू आहे। मात्र तत्पूर्वीच अमित शहा यांनी अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख केल्यामुळं पुन्हा एकदा दोन्ही समाजाकडून ही जागा आपलीच असल्याचा दावा आहे तो केला जातोय। या सकाळपासून या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दोन्ही समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे महादेव मंदिर समोरच्या जागेची? ही पारंपरिक जागा आहे, महादेव मंदिर पारंपरिक जागा आहे। इथे ही जागा ग्रामपंचायतीची शेजारची जागा आहे, ती ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे स्वतःच्या। तशा पद्धतीचे कागदपत्र सिटी सर्वेच्या जुन्या कागदपत्रामध्ये त्याची नोंद आहे। मग नोंद असताना परत मी जागा परत ओपन आपली मालकी त्याच्यावरती सांगितली, कोणत्या आधारे सांगितली तर ती चुकीच्या पद्धतीनं सांगितली म्हणून आम्ही जे आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मंत्रालयामध्ये त्याच्यात केस चालली होती। त्यानुसार जे काही खाली निकाल झाले होते त्या सगळ्या निकालांना त्यांनी स्टे दिला आहे, म्हणजे ती कागदपत्र बघूनच दिलेलं आहे ना स्टे त्यांनी। खरं तर एका बाजूला हा सगळा कायदेशीर बाबी अजून सुरूच आहेत, मात्र काल अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं उल्लेख केला, तुम्ही काय सांगाल तुमच्या समाजाच्या बाजूने? मूळतः असं आहे की देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहाजी यांनी जे काल संसदेमध्ये जे विधान केलेलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे खात्रीपूर्वक मी सांगतो की त्यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ती पूर्णपणे खोटी माहिती, चुकीची माहिती करण्यात आलेली आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा पूर्णपणे। त्याचं कारण असं आहे मूळतः की महादेव मंदिराचा जो परिसर आहे त्याची जी मिळकत आहे त्याचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो आहे 117 आणि मुस्लिम समाजाची त्याच्या लगत जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 89 असा आहे। यावरून तुम्हाला स्पष्ट होतं आहे की या दोन्ही मिळकती ज्या आहेत त्या पूर्णपणे वेगवेगळ्या आणि भिन्न आहेत। त्यामुळे इथंच हे खुडून दिसतं की जो क्लेम केला गेलेला आहे त्यांच्यामार्फत की वक्फ बोर्डाने जी महादेव मंदिराची जी जागा आहे ती समाजाच्या घशात घालायचा प्रयत्न केला, असा कोणताही अधिकृत कायदेशीर दस्तावेज त्यांच्याकडे नाही आहे। असेल तो त्यांनी पुरावा त्याचा समोर आणावा। पाहिला पण कशा पद्धतीनं या दोन्ही समाजाच्या प्रतिक्रिया आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी काल हा मुद्दा संसदेमध्ये आणला, खरं तर माहिती घेऊन त्यांनी हा मुद्दा समोर आणायला हवा होता। गट नंबर वेगवेगळे आहेत किंवा त्याबद्दलची माहिती वेगवेगळी आहे, त्यामुळं अमित शहा यांनी या संदर्भात माहिती घेऊन वक्तव्य करायला पाहिजे होतं, असा देखील सूर या निमित्तानं उमटताना दिसतोय। चौपल करतो लगेच। वक्फ कायदा सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर केलं गेलं। तत्पूर्वी या संदर्भात चर्चा देखील झाली आणि या चर्चेदरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी वडणगे गाव आणि वडणगे गावामधील असलेलं महादेव मंदिर आणि त्या बाजूची वादग्रस्त जमिनीचा उल्लेख या सगळ्या चर्चेदरम्यान केला। महादेव मंदिराची काही जमीन वक्फ बोर्डानं बेकायदेशीररित्या आपल्याकडे घेतल्याचा दावा त्यांनी या सगळ्या भाषणादरम्यान केला आणि त्यामुळं पुन्हा एकदा वडणगे गावातील हे महादेव मंदिर आणि त्या बाजूला असलेली जमीन चर्चेत आल्याचं पाहायला मिळतं। खरं तर या सगळ्या संदर्भात गेल्या काही वर्षापासून कायदेशीर लढाई सुरू आहे। या संदर्भात आंदोलनं झालेली आहेत, गावबंद सारखी आंदोलनं देखील या सगळ्या वडणगे गावामध्ये याआधी झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत या गावाचा आणि या सगळ्या एकूणच जमिनीचा आणि वादाचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा हा सगळा चर्चेला आलेला आहे असं म्हणावं लागेल। आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत, दोन्ही समाजाचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काल अमित शहा यांनी जो पद्धतीनं उल्लेख वडणगे गावाचा आणि एकूणच महादेव मंदिर आणि ह्या जमिनीचा केला, काय नेमकं तथ्य? ह्या जागा सर्व ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आहेत। सिटी सर्वे नंबर जरी वेगळे असले तरी या जागा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असल्या कारणाने त्यांनी जी वक्फची मालकी याच्यावरती सांगितली होती तो वस्तुस्थिती आहे की तो सर्वे नंबर दुसरा, पण लागूनचाच सर्वे नंबर आहे ना तो, त्याच्यामुळे त्या जागेवरती ह्या जागेवरती ग्रामपंचायतीची मालकी झाली ना शेवटी जागेना। शेवटी देवाची मालकी तरी कुठं नसते, देव तर मालक होऊ शकत नाही, ग्रामपंचायतच होणार ना त्याला। एका बाजूला हा सगळा वाद सुरू आहे आणि अमित शहा यांनी थेट उल्लेख केला। थेट उल्लेख करण्याचा उद्देश असा की आमच्या वडणगे गावानं वक्फ बोर्डाच्या अनुषंगानं आम्ही वक्फ बोर्डाला विरोध म्हणून आम्ही गाव बंद पाळला होता आणि त्या बंदचा दखल घेऊन आज त्यांनी हा उल्लेख केला आहे। आता काय परिस्थिती आहे दोन्ही समाजामध्ये आणि एकूणच?
दोन्ही समाजाची परिस्थिती म्हणता येणार नाही, कारण दोन्ही समाजाच्या भावना ह्या आहेत की याला योग्य न्याय मिळावा. तसं पाहायला गेलं तर ही ग्रामपंचायतची जागा आहे. ग्रामपंचायत जागा म्हणजे सार्वजनिक जागा झाली, परंतु आज मुस्लिम समाज वैयक्तिक जागा हक्क मागत आहे की ही आमच्या समाजाची जागा आहे. तर ह्या अनुषंगाने हे वाद आहेत, ग्रामपंचायत वडणगे व सुन्नत मुस्लिम समाज. परंतु आमच्या अनुषंगाने असं आहे की या ठिकाणी जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम यांचं दोन्हींचा वावर आहे, परंतु मुस्लिम समाजाला एक प्रार्थनेसाठी ठराविक अनुषंगानं ठराविक पॉईंट दिलेला आहे. तितकी जागा त्यांना त्यांची वहिवाटसुद्धा तुम्ही पाहू शकता, त्या बाजून होती वहिवाट, पण आज ती वहिवाट तिकडून बंद झालेलं आहे. ही वहिवाट ह्या साईडून सुरू झालेलं आहे. तर असं वाटतं की सगळी जागा त्यांची आहे, परंतु हे चुकीच्या पद्धतीने मांडलं जाते. आणि अमित शहाना जी बातमी मिळालेली आहे किंवा जे काही माहिती मिळाली असेल ते अगदी चांगल्या पद्धतीने मिळालं असेल, आणि कागद त्यांच्याकडे असेल त्याच्यावर ते बोलणार नाहीत. आणि त्यांनी बरोबरच बोललं की वपनं चुकीच्या पद्धतीने या जमिनीवरती जागावरती दावा दाखल केलेला आहे. तुम्ही काय सांगाल, कारण ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी दावा केला की वक्फनं चुकीच्या पद्धतीनं ती जागा बळकावलेली आहे किंवा बळकावण्याचा प्रयत्न करत, मी म्हणेन की भारताचे गृहमंत्री जे आहेत अमित शहाजी यांनी जो दावा केलेला आहे त्यांच्यापर्यंत जी माहिती पोचवण्यात आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची, खोटी, कोणत्याही कायदेशीर आधाराविना ती त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्यात आलेली आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नाही आहे, आधार नाही आहे त्याला. त्याचं कारण असं आहे की महादेव मंदिराची जी जागा आहे, जी मिळकत आहे, तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 117 आहे. तर मुस्लिम समाजाची त्या लगत जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 89 असा आहे. जरी त्या दोन्ही मिळकती लागून असल्या तर त्याचे सिटी सर्वे नंबर हे भिन्न आहेत. दुसरा, माझ्या मित्रांनी इथं उल्लेख केला की ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा स्वतःची कधीच नसते, महाराष्ट्र शासन त्यांना हस्तांतरित करतं. आणि मग ग्रामपंचायत जी आता जो वाद सुरू आहे तो न्यायालयीन वाद सुरू आहे, तो ग्रामपंचायत वडणगे आणि मुस्लिम समाजाचे जे कुळधारक आहेत 8 यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये गेली 18-20 वर्षापासून न्यायालयामध्ये वाद चालू आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीनं न्यायालयामध्ये त्यांचे जे म्हणणं दिलेलं आहे, लेखी म्हणणं, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ग्रामपंचायत वडणगे जे आहे ते त्याचे मालक नाही आहेत, तर ते त्यांचं फक्त या मिळकतीचं व्यवस्थापन करतायत. मालक नाही आहेत, मालक जे आहे तो शासन आहे. शासनाला ज्यावेळेला आम्ही लेखी स्वरूपात विचारलं तर त्यावेळेला शासनाच्या वतीने तत्कालीन तहसीलदार राऊत साहेब यांनी स्पष्टपणे एक लेखी अहवाल दिलेला आहे पॅरावाईज. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदरची जी मिळकत आहे ती पूर्णपणे खाजगी मुस्लिम समाजाच्या मालकीची आहे. त्याच्यानंतरचे हल्लीचे योगेश खारमाटे साहेब आहे, त्यांचा कोर्टामध्ये लेखी जबाब देखील झाला. त्याच्यामध्ये देखील त्यांनी जबाबामध्ये त्यांच्या उत्तर दिलेलं आहे की ही जी मिळकत आहे ही मुस्लिम समाजाच्या मालकीची मिळकत आहे. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही भूमी अभिलेख यांच्याकडून कागदपत्र मागवली. त्याच्यामध्ये आम्ही मागवलं की वडणगे गावामध्ये कोणकोणत्या मिळकती सरकारी भूखंड आहेत. ही जर जागा सरकारी असेल, शासनाच्या मालकीची असेल, तर त्या सिटी सर्वे नंबर 19चा उल्लेख हा या सरकारी मिळकती कोणत्या कोणत्या आहेत माहितीच्या अधिकार अर्जामध्ये त्या होणं, समाविष्ट होणं गरजेचं होतं. पण ते नाही आहे 89 नंबर. याचंच कारण असं आहे की ती जागा सरकारी नाही आहे. गावामध्ये ग्रामपंचायतचं रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये ज्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण केलेल्या मिळकतीमध्ये सिटी सर्वे नंबर 89 येतो का आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अतिक्रमण केलेलं आहे का, असा आम्ही लेखी त्यांच्याकडून अर्ज केलेला होता. त्या ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी दिलेला आहे की रजिस्टरला कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सिटी सर्वे नंबर 89 कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही आहे. यावरून सिद्ध होतं न्यायालयाने आतापर्यंत 16 प्रकारच्या वेगवेगळ्या न्यायालयांनी या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच निकाल दिलेला आहे. ती कोणतीही एक बाजूचा पक्षपात न करता कोणताही निकाल दिलेला नाही. तर मग ही दिशाभूल करणारी माहिती संसदेसारख्या सभागृहामध्ये दिली गेली. बिलकुल जी अमित शहाजी यांना जी माहिती दिलेली आहे ती पूर्णपणे दिशाभूल करणारी, चुकीची, ज्याला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार नसलेली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. या एकूणच जागेसंदर्भात सध्या कायदेशीर लढाई एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला गावामध्ये समाज जागेचा वाद सोडून एकत्र नांदतोय. मग असं असताना संसदेमध्ये अशा पद्धतीच्या वक्तव्याचे काय परिणाम होऊ शकतात असं वाटतं? गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करावी. त्यांना चुकीचीच माहिती दिली गेलेली आहे ना. मुळात हा सिटी सर्वे नंबर 89 आणि हा 117 वेगवेगळा आहे आणि काही लोकांच्या हितसंबंधासाठी हे सगळं चाललेलं आहे, दुसरं काहीही नाही. आणि जर 16 निकाल आमच्यावर लागत असले तर ग्रामपंचायत जागा कशी असू शकेल? कोर्ट काही 16 जजेस काही होती की खुले नाहीत, डॉक्युमेंट्स बघूनच त्यांनी जजमेंट दिलेले आहेत. आणि एक जे निकाल त्यांनी महसूल मंत्र्याकडे जो निकाल सांगतो तो निकाल अशा पद्धतीचा आहे की वक्फची जी प्रॉपर्टी झालेली आहे तात्पुरती रद्द करण्यात येते, कारण त्याच्यावरती औरंगाबाद खंडपीठामध्ये एक अपील पेंडिंग आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची का कोणाची ती साबित होईल, त्यासाठी तात्पुरता. आणि त्यांनी याचा आत्मपरीक्षण त्यांनी केलंच नाही. आमच्यासारखा निकाल लागला म्हणून वाहपूक करून ही बातमी माननीय अमित शहापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे आणि ती चुकीची माहिती पोहोचवलेली आहे. आणि त्यांनी फॉर एक्झाम्पल
एक्झाम्पल म्हणून हा मुद्दा तिथं उचलला आहे. कारण आताच्या विधेयकाबद्दल तिथं जे चालू आहे, मग त्या विधेयकामध्ये असं आहे की वक्फनं जी प्रॉपर्टी अशा बऱ्याचशा प्रॉपर्टी अशा हडप केलेल्या आहेत, तर त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे महादेव मंदिर त्याने हडप केलं म्हणून त्याने एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत हा असं गेलेलं नाही की ही प्रॉपर्टीच सगळी वक्फला गेलेली आहे, महादेव मंदिराने गेलेलं आहे, असं काहीच नाही. फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी फक्त मुद्दा उचललेला आहे. महादेव मंदिराचा आणि मस्जिदचा काहीच संबंध नाही आणि ग्रामपंचायतीने आमचे दावे चालू आहेत. मंदिर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय नाही. आम्ही त्याच्यावर हक्क सांगायचं आमचं कारणच नाही ना. वक्फ बोर्ड सांगूच शकत नाही. त्यांची प्रॉपर्टी वेगळी असताना वक्फ बोर्ड कसं सांगेल की ते आम्ही ते ताब्यात घेतलं आहे म्हणून. ती 14 गुंठ जागा आहे, हीच एवढी जागा आहे. ती जागा आम्हाला जर घेतली असती तर ती जागेचं त्यामध्ये नोंद आली असती ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत ॲक्ट 1958 एक प्रमाण जर भेटलं, ग्रामपंचायतला स्वतःची जागा असू शकत नाही. एक तर ती अतिक्रमणची असली पाहिजे किंवा त्या ग्रामपंचायतीनं खरेदी केली असली पाहिजे. मग ही जागा सिटी 7/89 अतिक्रमण बी नाही आणि हे त्यांनी खरेदी केलेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीची जागाच नाही. आणि त्यांनी स्वतः 504 किती नंबर 649 ना 649 दाव्यामध्ये त्यांनी स्वतः म्हणणं दिलेलं आहे की ही जागा आम्ही मालक नाही आहोत, आम्ही याचं व्यवस्थापन करतो. तर पाहिलं आपण ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी काल संसदेमध्ये वडणगे गावच्या महादेव मंदिर आणि त्याला लागून असलेल्या वादग्रस्त जागेचा उल्लेख केला. काही समाजाचं म्हणणं आहे की जी माहिती अमित शहांपर्यंत पोहोचवली गेली ती अगदी योग्य पद्धतीने पोहोचवली गेलेली आहे. तर मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीनं ही माहिती अमित शहापर्यंत पोहोचवली गेली आणि त्यामुळंच एक उदाहरण म्हणून ते संसदेमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्यामुळं एकूणच बघतोय आपण अमित शहा यांनी काल या सगळ्या गावाचा आणि या सगळ्या जमिनीचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा वडणगे गावातील महादेव मंदिर आणि त्याला लागून असलेली वादग्रस्त जमीन चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.